मी आणि शेजारीण गावरान काकी भाग 3. दिवसामागून दिवस जात होते. मी इकडे बेचैन होतो. मला झोप लागत नव्हती. काय करू, कसं करू ह्याचाच विचार करत होतो. माझ्याकडे व्हिडिओ होता, पण काकीला डायरेक्ट जाऊन बोलण्याची हिंमत नव्हती. बरेच प्रश्न डोक्यात घुमत होते. ऑलरेडी भाग 1 आणि 2 आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. नसेल पाहिलं तर पाहून घ्या आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. एका दिवशी मी विचारायचं पक्क केलं. मी दुपारी कॉलेजवरून आलो. पटकन जेवण उरकलं आणि काकीकडे गेलो. काकी घरात जेवण उरकून आडवी पडली होती. मोबाईल बघत होतो. मी, काकी, काकी. हा सतीश, आलास कॉलेजवरून? मी, हो. काकी, जेवलास का? हो. काकी, मग काय बाकी? काकी उठून बसली. मी, काका कुठे आहेत? काकी बोलते, ते रत्नागिरीला गेले. येतील रात्री. काकी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. काकी, बोल ना. मी तिच्या बाजूला जाऊन बसलो. मी जे काही बोलतोय ते नीट समजून ऐका आणि हळू आवाजात बोला. काकी, काय झालं? मी न घाबरता बोलू लागलो. मी मी मागे तुम्हाला काकाला जवळ येताना बघितलं. मी हे बोलताच क्षणी काकी कावरी बावरी झाली. काकी, ए, काही काय बोलतोय? उगाच काही बोलू नकोस. लाज नाही वाटत असं बोलायला? मी, हे बघा, माझ्या ठिकाणी दुसरा तिसरा कोणी असता तर लगेच येऊन काकाला सांगितलं असतं. पण मला तसं करायचं नाही. काकी, काही काय बोलतोय? उगाच माझ्यावर खोटा आरोप करू नकोस. अरे, तुला मर्यादा आहेत की नाही? मी थोडा आवाज चढवून मी आरोप करतोय. लगेच मोबाईल खिशातून काढला आणि तो व्हिडिओ काकीला दाखवला. ती बघताच काकी पूर्णपणे घाबरून गेली. मी, काकी घाबरू नका, हे फक्त आपल्या दोघातच राहील. तिसरे कोणालाच कळणार नाही. काकी, पहिली ती डिलीट मार. अरे काकी, बोलतस ना मला. काकी, हो, पण अशा काही नसतात. आणि असे सुंदर मादक काकी असताना मी काय करू? शेवटी मला पण मन आहे. काकी, छी, असं बोलताना लाज नाही वाटत? मी रागात येऊन म्हणालो. मी, बरं, तुम्हाला नीट नाही बोलायचं, ठीक आहे. मी बघतो आता ह्या व्हिडिओचं पुढे काय करायचं ते. मी उठलो आणि जाण्यास निघालो. तितके काकी घाबरून गेली आणि मागोमाग धावत येऊन माझा हात धरला आणि तिने बाजूला बसवले. काकी, मला कळतंय तू व्हिडिओ दाखवायला आलास ते. शेवटी मी बाई आहे. बोल, तुला काय पाहिजे? मी हे ऐकताच एकदम खुश झालो. काकी, काकी, तुम्ही मला खूप आवडता. माझी एकच मन आहे तुमच्याशी जवळीक साधण्याची. काकी, ते मला लक्षात आलंय. गावातील अनेक जण माझ्या मागे लाल टाकतात. अनेक जण माझ्या जवळ लग्न करायचा प्रयत्न करतात. पण मी त्यांना थारा देत नाही. मी, मला माहित आहे. काकी, तुला बरंच माहित आहे रे. मी आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी काकीला सांगितल्या. काकी, तू तर एक नंबरचा चमडीसोर आहेस. मी हसलो. मी, ही गोष्ट काकाला जाऊन सांगू नकोस. त्यात नुकसान तुमचंच आहे. विषय जर इथंच मिटत असेल तर विषय उगाच का वाढवायचा? काकी, ठीक आहे. मी, तुला सांगेन ते घरी नसतील तेव्हा. आता पावसाळा सुरू होतोय. शेतीची कामं सुरू होतील. 1-2 महिने जमणार नाही. मी, 1-2 महिने? इकडं माझं संयम राहत नाही. तुम्हाला बघून मन माझं कसाबसा होतोय. व्हिडिओ बघून स्वतःला शांत करत असतो. काकी, जास्त करू नकोस, नाहीतर तब्येत बिघडेल. हे बोलतच
मी पहिल्यांदाच काकीला माझ्या मांडीत घेतलं. तिच्या कापसासारखं शरीर स्पर्श केलं आणि दोन्ही हातांनी तिचे हलकेसे केलं. तशी ती विव्हळली. काकी, सोड, कोणीतरी येईल. तसं मी तिला सोडून दिलं. काकी, किती भारी आहे रे तू. मी, काय करणार असं रूप समोर असताना? कसं सहन करणार काकी? मागून एकदा दाखवा ना. काकी हसत म्हणाली. काकी, आता नाही, तू जा आता, नाहीतर मला आताच मिठीत घेशील तू. तुझं मला आता खरं वाटत नाही. उगाच पकडले जाऊ. मी, ठीक आहे, येईन अधूनमधून. काकी, नको रे, मी तुला सगळं करायला देणार, फक्त थोडे दिवस थांब. सगळं बोलणं झाल्यावर मी तिथून निघून गेलो. दिवसामागून दिवस जात होते. मी इकडं कसाबसा झालो होतो. शेतीची कामे सुरू झाली. मला काकी भेटतच नव्हती. ती कामात व्यस्त होती. काका पण गळी असायची. शेतीची कामं उरकली. श्रावण महिन्याला उजाडला आणि एके दिवशी मला काकीचा फोन आला. काकी, हॅलो. मी, बोला काकी. काकी, काय रे, किती कसावेसा तू रे. मी, काय झालं काकी? बरेच दिवस बघतोय मी तुझ्याकडे. तुझी भावना चेहऱ्यावर दिसते. मी, काय करणार, समोर सगळं असताना पण जवळ जाता येत नाही. काकी, चल चावट कुठला. मी, मग मी काय करू? तुम्ही हाताला गावातच नाही. काकी, तेच सांगायला फोन केला आहे. परवा शनिवारी ते आणि मुलं त्यांच्या बहिणीकडे जाणार आहेत रक्षाबंधनासाठी मुंबईला. 2 दिवस कोणी नाही घरी. मी, वा वा वा, काय बातमी दिलीत. आता माझं मन पूर्ण होणार. काकी, हो रे बाबा, परवा शनिवारी रात्री झोपायला ये. मी परवा सकाळी तुझ्या आईला सांगते तुला पाठवायला. मी, हो नक्कीच. सीमा काकी, बरं ठेवते, ते घरी आलेत, बाय. उर्वरित कथा पुढच्या भागात सांगतो. कथा खूप लांब होत चालली. ओके, म्हणून नेक्स्ट भागात सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत जरूर सांगा. पुढचा भाग कसा हवा अशाच रोमांचक मराठी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या कथा तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.